नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर अधिक महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये अखंड दिवा कसा लावावा याबद्दल थोडक्यात मी माहिती सांगणार आहे. तर बघा, दिवा लावण्यामुळे आपल्या घरामध्ये काय फायदे होणार आहेत, त्यानंतर दिवा कोणत्या दिवशी लावावा, त्यानंतर दिव्याचे जे वात आहे किंवा तेल आहे ते कोणतं वापरावं. त्यानंतर बघा, दिवा लावल्यानंतर आपल्या घरामध्ये जे नियम आहेत, तर ते नियम कोणते पाळावे, दिवा कोणत्या दिवशी लावून कोणत्या दिवसापर्यंत ठेवावा, त्यानंतर उद्यापन कसं करावं याबद्दल थोडक्यात मी माहिती सांगणार आहे. तर बघा, अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे या महिन्यामध्ये भरभरून अशी भगवान विष्णूची सेवा भरपूर जण करणार आहेत. त्यामध्ये ग्रंथाचे पारायण आहे, अखंड नाम जप आहे किंवा नामस्मरण आहे किंवा दान धर्म आहे. तर ह्या देखील सेवा भरपूर जण या महिन्यामध्ये करतात. तर या महिन्यामध्ये दान धर्माला भरपूर महत्त्व दिलं आहे आणि त्यामध्ये देखील दीपदान जे आहे ते सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं. म्हणून या महिन्यामध्ये भरपूर जण दीपदान देखील करतात. आता दीपदान कसे करावे याबद्दलचा व्हिडिओ मी अगोदर तुम्हाला अपलोड केला आहे, तर तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि दीपदान कोठे करावे याबद्दल थोडक्यात सांगते. बघा, दीपदान तुम्ही अगदी तुमच्या जवळच्या मंदिरामध्ये जाऊन देखील करू शकता. आणि या महिन्यामध्ये 33 अंकाला भरपूर सारं महत्त्व दिलं आहे. म्हणून तुम्ही 33 दिव्याचं दान करू शकता. मग तुम्ही मातीचे दिवे दिले तरी चालेल किंवा स्टीलचे दिवे देखील दान करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही यथाशक्ती तुमच्याकडे जसं म्हणजे तुमची परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार तुम्ही दान करावे, म्हणजे दिव्याचं दान करावं. तर अगदी जवळच्या मंदिरामध्ये तुम्ही एक दिवा दान केलं तरी चालेल. तुम्ही या महिन्यामध्ये आवर्जून दीपदान करावं. यानंतर बघा, आता आपल्या घरामध्ये अखंड दिवा लावायची देखील भरपूर जण सेवा करतात. हा महिना आपल्याला श्रावण महिना जसा पवित्र आहे त्या पद्धतीनेच हा अधिक महिना जो आहे तो देखील पवित्र महिना मानला जातो. म्हणून या महिन्यामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा भरपूर जण करतात. आणि माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहण्यासाठी देखील भगवान विष्णूची सेवा भरपूर जण करतात. कारण माता लक्ष्मीला भगवान विष्णूची सेवा अतिशय प्रिय आहे आणि ही सेवा केल्याने माता लक्ष्मी जी आहे ती घरात अखंड नांदते आणि त्यांचा जो वास आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा तो आपल्या घरामध्ये टिकून राहण्यास मदत होते. म्हणून या महिन्यामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा भरपूर जण करतात. त्या पद्धतीनेच आता आपल्याला अखंड दिवा कसा लावायचा आहे हे थोडक्यात पाहूया. तर बघा, 17 मे 2026 म्हणजे 17 तारखेपासून आपला येणारी जी 17 तारीख आहे, त्या 17 तारखेपासून अधिक महिना सुरू होणार आहे. तर 15 तारखेपर्यंत म्हणजे 15 जूनपर्यंत अधिक महिना आहे. तर या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला संकल्पयुक्त जर तुम्हाला सेवा करायची असेल अखंड दिवेची, तर तुम्ही संकल्पयुक्त देखील करू शकता किंवा तुम्हाला अशीच सेवा करायची असेल, तर तुम्ही अशी देखील करू शकता. पण असं म्हणतात, की संकल्पयुक्त सेवा केल्याने त्या सेवेमध्ये जे आहे ती विघ्न येत नाही, अडचणी येत नाहीत. ती सेवा जी आहे ती अगदी निर्विघ्नपणे पार होते. म्हणून केव्हाही कोणतीही सेवा करताना अगोदर संकल्प करावा. आवर्जून संकल्प करून जी सेवा करतो ती निर्विघ्नपणे पार होते. पार पडते. म्हणून आपल्याला संकल्प करूनच सेवा करायची असते. शेवटी तुमची इच्छा आहे, तुम्हाला संकल्प करायचा असेल करू शकता. कारण भरपूर जण संकल्पयुक्त सेवा केल्यानंतर त्यांना ती सेवा जी आहे ती बंद करता येत नसते. पण भरपूर जण असे आहेत, की त्यांना सेवा जी आहे ती संकल्पयुक्त नसते करायची. कारण त्यांना गावाकडे जायचं असतं. भरपूर जणांना कुठे-कुठे बाहेर जायचं असतं. काही ना काही अडचणी येत असतात. म्हणून भरपूर जण असे आहेत, की ते संकल्पयुक्त सेवा करत नाहीत. ते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होण्यासाठी, प्रसन्न राहण्यासाठी, टिकून राहण्यासाठी माता लक्ष्मी सेवा अशीच करत असतात. तर त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते. तर बघा, ज्यांना संकल्प करायचा आहे त्यांनी संकल्प करा. म्हणजे सकाळी लवकर उठून तुम्ही देवपूजा वगैरे आवरून घ्या 17 तारखेला. कारण पहिला दिवस आहे, आपल्या अधिक मासाची सुरुवात आहे. तर त्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून आवरून सगळे काही म्हणजे तुमचे काम वगैरे झाल्यानंतर देवपूजा करून घ्या. तुम्ही पण म्हणजे स्नान वगैरे करून घ्या. छान वस्त्र वगैरे परिधान करून मग तुम्हाला पूजा वगैरे करून घ्यायची आहे. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची जर मूर्ती असेल, तर आवर्जून अभिषेक करावा. मूर्तीवर अभिषेक केल्याने आपल्या घरामध्ये जे काही दोष असतात, तर ते दूर होण्यास मदत होते. म्हणून तुम्हाला अभिषेक जो आहे, तो आवर्जून करायचा आहे. शक्य असल्यास तुम्ही दररोज या महिन्यामध्ये जरी अभिषेक केला तरी चालेल. तर तुम्हाला अभिषेक वगैरे करून त्यांची म्हणजे पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला हळदी-कुंकू, गंध, अक्षदा, फुल अर्पण करायचं आहे आणि ही सगळी सेवा करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. तर हा जो मंत्र आहे तो अतिशय प्रभावी मंत्र आहे आणि या मंत्राची देखील तुम्ही 30 दिवस सेवा केली तरी चालेल. मग तुम्ही लिखित जरी केली तरी चालेल. लिखित नामजप जसा आपण महाराजांचा करतो, स्वामी समर्थ महाराजांचा, तसा तुम्ही हा भगवान विष्णूचा या महिन्यामध्ये लिखित नामजप देखील करू शकता. तर या पद्धतीने तुम्हाला ही सगळी सेवा करताना म्हणजे दिवा जो आहे तो प्रज्वलित करताना दिव्याची जी सेवा आहे, त्यावेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणत तुम्हाला सेवा करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हा मंत्र म्हणत-म्हणत सेवा करायची आहे. मग तुम्ही मांडणी केली तरी चालेल, नाही केली तरी चालेल.
तर त्यानंतर बघा तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे. कारण बघा दिवा जो आहे तो आपल्याला अखंड लावायचा आहे. अखंड म्हणजे आपल्याला 30 दिवस किंवा 33 दिवस दिवा लावायचा आहे. अशा वेळेस जेव्हा आपण दररोजचा जरी दिवा देवघरामध्ये लावतो, त्यावेळेस त्यामधून थोडं तरी तेल जे आहे ते बाहेर येतं किंवा तूप जे आहे ते बाहेर येतं. तर आता हा तर दिवा आपल्याला महिनाभर लावायचा आहे. 1 महिना लावायचा आहे. तर त्यामधून तेल जे आहे ते भरपूर सारं बाहेर येणार आहे. त्यामुळे आपल्या देवघर किंवा आपली घरातली जागा किंवा आपण जो काही वस्त्र अंतरलेला आहे दिव्याखाली, तर तो खराब होऊ नये म्हणून त्याखाली तुम्हाला एक प्लेट ठेवायचा आहे किंवा एक तुम्ही काहीही ठेवू शकता वस्तू. मग त्यामध्ये तुम्ही ते पानाचं पात्र भेटतं ते ठेवलं तरी चालेल. पण त्याने देखील तेल तेल जे आहे ते म्हणजे थांबणार नाही. तेल गळायचं ते गळूनच जाणार. त्याऐवजी तुम्ही एक म्हणजे प्लेटच घ्या. प्लेट घेतलं तर अतिउत्तमच म्हणून तुम्ही प्लेटच घ्या. कारण त्यामध्ये तुम्हाला तांदूळ पण ठेवायचे आहेत. तर थोडेसे तांदूळ ठेवा, त्यावर हळदी-कुंकू आणि अक्षता अर्पण करून एक फूल अर्पण करा आणि तो आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी किंवा आपल्या देवघराच्या उजव्या साईडला ठेवायचा आहे. आपल्याला आपल्या उजव्या साईडला ठेवायचा आहे दिवा जो आहे तो. आणि दिवा शक्यतो अशा ठिकाणी ठेवा, की जेथून आपल्याला तो दिवा सारखा हलवता येणार नाही किंवा तो सारखं उचलता येणार नाही. कारण दररोज आपल्याला देवपूजा करायची असते आणि त्यावेळेस त्याला आपला धक्का वगैरे लागायला नको. अशा स्थितीमध्ये दिवा जो आहे तो ठेवा. आणि मग त्यानंतर त्यावर दिवा ठेवायचा आहे. हळदी-कुंकू, अक्षदा आणि तांदूळ जे आहे त्यावर आपल्याला मग दिवा ठेवायचा आहे. दिवा तुम्ही पितळेचा वापरा किंवा स्टीलचा वापरा किंवा तुम्ही कोणताही दिवा, अगदी आपण नवरात्रामध्ये जो दगडाचा दिवा वापरतो ते देखील वापरला तरी चालेल. त्यामध्ये तुम्हाला वात जी आहे ती कापसाची वात बनवायची आहे. तुम्ही कलावा जो असतो तर तो देखील तुम्ही नवरात्रामध्ये जे भरपूर जण असे आहेत, की त्यांनी तो लाल कलावा जो आहे तर त्याचा दिवा लावतात. त्या पद्धतीने जरी लावला तरी चालेल. पण शक्यतो वातीचाच म्हणजे कापसाच्या वातीचाच दिवा लावा. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये दिवा ठेवून त्यामध्ये वात लावायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तिळाचंच तेल वापरायचं आहे. तर तिळाचं तेल घरामध्ये जाळल्याने घरामध्ये जी आहे ती नकारात्मक ऊर्जा जी आहे ती निघून जाते आणि घरामध्ये शांतता टिकून राहण्यास मदत होते. म्हणून तिळाच्या तेलाचा आवर्जून वापर करावा आणि या महिन्यामध्ये देखील तिळाच्या तेलाला अतिशय महत्त्व दिलं आहे. कारण अधिक मासामध्ये तिळाच्या तेलाचाच दिवा जास्त करून लावतात. शक्यतो तुम्ही तिळाच्या तेलाचा लावा किंवा तुपाचा लावला तर अतिउत्तमच. गाईचे तूप भरपूर ठिकाणी भेटतं, तर तुम्ही ते गाईच्या तुपाचा दिवा लावला तरी चालेल तुमच्या परिस्थितीनुसार. जरी दोन्ही भेटत नाही, तर तुम्ही साधा तेलाचा दिवा लावला तरी चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि ही सगळी सेवा करताना तुम्हाला फक्त भगवान विष्णूचा जो नामस्मरण आहे, मंत्र आहे, तो जपायचा आहे. आणि हे सगळं म्हणत-म्हणतच तुम्हाला मंत्र जपत-जपतच तुम्हाला ही सगळी सेवा करायची आहे आणि त्यानंतर दिव्याला देखील तुम्हाला हळदी, कुंकू, गंध, अक्षदा आणि फुल अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला मनोमन प्रार्थना करायची आहे, की तुम्ही म्हणजे म्हणजे पूजा करत आहात किंवा जो काही दिव्याची सेवा करत आहात, तर ती सेवा जी आहे ती तुमची निर्विघ्नपणे पार पडू द्या. तुमच्या सेवेमध्ये कोणतेही अडथळे येऊ नये आणि तुम्ही सेवा कशासाठी करणार आहात, हे देखील तुम्ही देवासमोर बोलू शकता. तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला तुमची काही इच्छा आहे, तर ते देखील तुम्ही मागू शकता. या पद्धतीने तुम्ही सेवा ही 33 दिवस किंवा 30 दिवस तुम्हाला करायची आहे. तर आता नियम कोणते पाळावेत? तर बघा या महिन्यामध्ये जसा की श्रावण महिना पवित्र महिना आहे, त्या पद्धतीनेच हा महिना देखील पवित्र असतो. म्हणून या महिन्यामध्ये शक्यतो मांसाहार आहे ते वर्ज्य करावं. बघा आता प्रत्येक जण जे आहे ते म्हणजे श्रावण महिना भरपूर जण आता मांसाहार जो आहे तो श्रावण महिन्यात करत नाहीत. त्या पद्धतीनेच तुम्हाला या महिन्यामध्ये देखील मांसाहार जो आहे तो वर्ज्य करायचा आहे. शक्यतो तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही सेवा करणार आहात, तर त्या सेवेच्या वेळेमध्ये तर तुम्ही मांसाहार वर्ज्य करावा. आता भरपूर जण आहेत की त्यांच्या घरचे ऐकत नाहीत कारण भरपूर जणांचं एकत्र कुटुंब असतं आणि प्रत्येकाची जी म्हणजे समस्या असतात ती वेगवेगळ्या असतात. कारण आता सगळ्यांचे सेम प्रॉब्लेम नसतात. त्यामुळे बघा ज्यांच्या घरी ऐकत असतील त्यांनी पाळा, बाकी तुमची इच्छा. कारण शक्यतो या महिन्यामध्ये मांसाहार जो आहे तो वर्जच करत असतात. कारण आपण जे आहे ती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ही सेवा करणार आहोत आणि घरामध्ये पूर्ण सकारात्मक विचार, सकारात्मक ऊर्जा तयार होते. त्यामुळे या घरामध्ये आपल्या मांसाहार जो आहे तो वर्ज्य करायचा असतो. त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये म्हणजे भरपूर जण असे आहेत, की सेवा तर करतात, पण चिड करतात, कलह करतात. तर हे पण टाळायचं आहे. खोटं बोलणं टाळायचं आहे. त्यानंतर वाईट विचार टाळायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे 2-3 नियम पाळायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचा जो आहे, तो आहे मांसाहार वर्ज्य करायचा आणि जर तुम्ही ग्रंथाचे वगैरे पारायण करणार असाल, तर त्यावेळेस मांसाहार, परान्न वर्ज्य आणि ब्रह्मचर्याचं पालन हे असं करायचं असतं तुम्हाला जेव्हा पारायण करत असता तेव्हा. अशा पद्धतीने तुम्हाला ही दिवा जो आहे तो सगळी दिव्याची सेवा करून घ्यायची आहे आणि हे नियम पाळायचे आहेत. तर आता दिवा शांत झाल्यावर
तर दिवा शांत झाल्यावर घाबरायचं काही कारण नाही. कारण दिवा शांत झाल्यानंतर आपल्याला दुसरा दिवा आपल्या घरामध्ये जो देवघरामध्ये दिवा असतो, तर तो दिवा प्रज्वलित करायचा असतो. शक्यतो तो प्रज्वलितच असतो. कारण आपण कधीही दिवा जो आहे तो घरामधला, देवघरामधला शांत होऊ देत नाही. आपला दिवा जो राहतो दररोजचा देखील तो चालूच असतो. तर तो दिवा जवळ घेऊन म्हणजे चालू ठेवून मगच नंतर आपल्याला या दिव्यामधली जी वात आहे ती प्रज्वलित करायची असते. कारण ही दिवा शांत झाल्यानंतर अगोदर आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची माफी मागायची असते, क्षमा मागायची असते. आपली काही चूक झाली आहे याबद्दल महाराजांना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला क्षमा मागून मग तो दिवा जो आहे तो नंतर प्रज्वलित करू शकता. घाबरायचं काहीच कारण नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही दिवा नंतर प्रज्वलित करून मग नंतर तुम्ही आणखीन सेवा जी आहे ती चालू ठेवू शकता. फक्त शक्यतो लक्ष ठेवा म्हणजे फक्त दररोज तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे, की त्यामधलं तेल संपत आलं आहे का? तूप संपत आलं आहे का? वात जी आहे ती थोडीशी खाली आली आहे का? थोडंसं वरच्या साईडनं ढकलायची वात आणखीन दिवा जो आहे तो व्यवस्थित चालू राहतो. फक्त तेलाला तुम्ही लक्ष ठेवा, की तुम्ही दिवसातून 2-3 वेळेस तेल जे आहे त्यामध्ये टाकू शकता. म्हणजे दिवा जो आहे तो केव्हाच विझणार नाही अशा पद्धतीने तुम्ही दिवा ठेवा. आणि ही सगळी सेवा झाल्यानंतर आपल्याला ही 33 दिवसाची किंवा 30 दिवसाची सेवा करा. जसं की 33 दिवस अंकाला भरपूर महत्त्व दिलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलंच आहे, की 33 जो अंक आहे, तो या महिन्यामध्ये अतिशय म्हणजे शुभ मानला जातो. म्हणून तुम्हाला जर म्हणजे 33 दिवसाची जर ही सेवा करायची असेल, तर तुम्ही 33 दिवस देखील ती दिवा ठेवू शकता. त्याला उचलायचं नाही किंवा हलवायचं नाही. तुम्ही नंतर पुन्हा 33व्या दिवशी देखील तुम्ही तो दिवा उचलू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला 33 दिवस करायचे असेल करू शकता किंवा तुम्ही जोपर्यंत अधिक महिना आहे तोपर्यंत केलं तरी चालेल. या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता. जसं की बघा आपण जेव्हा आपल्या मुलीला आणि जावयाला घरामध्ये बोलवून भरपूर जण वाण देतात, तर त्यामध्ये देखील 33 अनारसे, 33 बत्ताशे, भरपूर फळं वगैरे आहेत किंवा ड्राय फ्रुट्स आहेत, त्यामध्ये खारीक आहे, अक्रोड आहे. तर अशा पद्धतीने 33 ज्या वस्तू आपण देणार आहोत, त्या पद्धतीनेच आपल्याला ही 33 दिवसाची सेवा करायची आहे. तर अशक्य असेल तर 33 करा, नाही शक्य 30 दिवस केली सॉरी 30 दिवस केली तरी चालेल. अशा पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकता आणि ही सेवा झाल्यानंतर आता आपल्याला उद्यापन करायचं आहे. तर आता उद्यापन कसं करावं? तर बघा, शेवटच्या दिवशी तुम्हाला दिवा वगैरे लावून घेतल्यानंतर तुम्हाला घरामधला पण आपल्या देवघरामधला पण दुसरा दिवा जो आहे तो लावायचा आहे. देवाची पूजा अर्चा करायची आहे, आरती करायची आहे, नैवेद्य वगैरे अर्पण करायचं आणि सगळं झाल्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे त्यामधलं तेल जे आहे शेवटच्या दिवशी थोडंसं कमी ठेवा. म्हणजे दिवा जो आहे तो आपोआप शांत होऊन झाला पाहिजे. अशा पद्धतीने त्यामध्ये तेल ठेवा. जर तेल असेल तर दिवा जो आहे तो चालूच राहू द्या. आणि मग त्यानंतर दिव्याला आपल्याला हळदी-कुंकू, अक्षदा आणि फूल अर्पण करायचं आहे. भगवान विष्णूंना माफी मागायची आहे, की या 33 दिवसामध्ये, 30 दिवसामध्ये आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर आम्हाला क्षमा करा. असं म्हणून त्यांना माफी वगैरे मागून मग त्यानंतर आपल्याला तो दिवा जो आहे तो साईडला उचलून ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीनेच तुम्हाला याचं उद्यापन करायचं आहे आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला खायला काहीतरी गोड-धोड गोडाचा नैवेद्य बनवायचा आहे. दिव्याला देखील तुम्हाला नैवेद्य वगैरे अर्पण करायचा आहे. अशा पद्धतीने साधं आणि सोपं उद्यापन आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. शक्य असेल तुम्ही एखाद्या फळाचा जरी नैवेद्य दाखविला तरी चालेल. आणि त्यानंतर तो जो दिवा आहे, तर तो दिवा तुम्हाला एखाद्या मंदिरामध्ये दान करायचा आहे. तर तो दिवा घरामध्ये न ठेवता तुम्हाला आवर्जून एखाद्या मंदिरामध्ये दान करून ही तुम्हाला दीपदानाची जी सेवा आहे ती करायची आहे. त्या पद्धतीनेच तुमच्याकडून दीपदानाची सेवा देखील घडून जाते. अशा पद्धतीने तुम्हाला हा अखंड दिवा घरामध्ये लावायचा आहे आणि त्या दिव्याचे उद्यापन देखील या पद्धतीने करायचे आहे. त्यानंतर नियम देखील हे पाळायचे आहेत. अशा पद्धतीने भरपूर सारी तुम्हाला या महिन्यामध्ये सेवा करायची आहे आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा तुमच्या घरामध्ये जो वास आहे तो अखंड नांदतो. आणि ही सगळी सेवा केल्याने आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, तर ती दूर जाण्यास मदत होते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये येते. त्यानंतर तुमची मुलं देखील चिड करत असतील, तर ते देखील शांत होण्यास मदत होते. तुमच्या घरामध्ये कलह, वाद जर होत असेल, तर तो देखील दूर होण्यास मदत होते. त्यानंतर अखंड लक्ष्मी नांदते. घरामध्ये आर्थिक टंचाई किंवा अन्न-पाण्यामध्ये बरकतता राहत नसेल, तर या सेवेने म्हणजे या दीपदानाने किंवा या अखंड दीप लावल्याने तुमच्या घरामध्ये अन्न-पाण्यामध्ये बरकतता तयार होते. कारण असं म्हणतात, की घरामध्ये आपल्या तेल किंवा तूप जो आहे ते जाळावं लागतं. त्यामुळे देखील घरामध्ये शांतता आणि सकारात्मक ऊर्जा तयार होते. म्हणून ही सेवा आपल्याला या महिन्यामध्ये करायची आहे. तर असे याचे फायदे देखील आहेत. भरपूर जण सेवा ही करणार आहेत, तर तुम्ही पण करा. तर व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली आणि माझं काही आणखीन राहिलं असेल, तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच माहितीसोबत आणि अशाच सेवेसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ.